नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नव मराठा। तर पाहूयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडी। अहिल्यानगर शहरातील एका उद्योजकाला दिवसाढवळ्या लुटल्याची घटना घडली आहे। आनंदधाम रस्त्यावर दोन अज्ञात व्यक्तींनी उद्योजकाला थांबून त्याच्याकडील सोन्याच्या अंगठ्या आणि चेन लुटल्या। या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे। राय यांची एमआयडीसी परिसरात राजलक्ष्मी इंडस्ट्रीज नावाची कंपनी आहे। शुक्रवारी 17 फेब्रुवारी दुपारी 12 वाजता राय हे आनंदधाम रस्त्याने आपल्या ओळखीच्या व्यक्तीकडे जात होते। त्यावेळी मोटरसायकलवरून आलेल्या दोघा जणांनी त्यांना थांबवले। पोलीस असल्याची बतावणी करत त्यांनी राय यांना धमक्या दिल्या। तसेच त्यांच्या गळ्यातील 2 तोळ्याची सोन्याची चेन आणि प्रत्येकी 1 तोळ्याच्या 2 अंगठ्या काढून घेतल्या। त्यानंतर राय यांना एक कागदाची पुडी देत त्यामध्ये दागिने असल्याचे सांगून त्यांची फसवणूक केली। या घटनेनंतर राय यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। अहिल्यानगर शहर आणि परिसरात बिबट्याचा वावर वाढला आहे। यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। वन विभागाने या प्रकरणी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। कारण गेल्या काही दिवसांपासून शहराच्या आसपासच्या परिसरात बिबट्याचे दर्शन झाले आहे। मात्र या संदर्भात नागरिकांनी वन विभागाच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे। त्यांनी त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केली आहे। तसेच या गंभीर परिस्थितीत पालकमंत्री यांनी लक्ष घालण्याची गरज आहे। नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे। याशिवाय केडगावच्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची वन विभाग वाट पाहत आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे। अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी गेल्या 10 दिवसांपासून अहिल्यानगर शहरात उपोषण सुरू आहे। मात्र 10व्या दिवशी देखील प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याचं समोर आलंय। त्यामुळे आता पोलीस प्रशासनाचा निषेध नोंदवण्यात आला आहे। तसेच एमआयडीसी परिसरात गांजा, हातभट्टी, मटका, जुगार, बिंगोसह गुन्हेगारी जोमाने सुरू आहे। मात्र तरी देखील सहाय्यक पोलीस निरीक्षक झोपेचे सोंग घेत आहे। त्यामुळे आता त्यांच्या बदलीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महिला आघाडीच्या वतीने मागणी केली जात आहे। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महिला आघाडीच्या वतीने गेल्या 10 दिवसापासून पोलीस अधीक्षक कार्यालय या ठिकाणी बेमुदत असं आमरण उपोषण चालू आहे। तरी देखील या उपोषण स्थळी नगर जिल्ह्याचा कोणताही मोठा अधिकारी आला नाही, त्यांचा प्रथम मी जाहीर निषेध करतो। आमच्या ज्योतिताई पवार यांची तब्येत एकदम खालावली आहे। सिव्हिल हॉस्पिटलने त्यांना ऍडमिट होण्यासाठी सांगितलं आहे, तरी देखील त्यांचं उपोषण या ठिकाणी चालूच आहे। सदर उपोषण हे एमआयडीसी भागातील सर्वच अवैध धंदे बंद करण्यात यावे। त्या ठिकाणी असणारा अकार्यक्षम निष्क्रिय अधिकारी माणिक चौधरी यांची तात्काळ बदली करण्यात यावी अशी आमची मागणी आहे। एमआयडीसी हद्दीमध्ये गेल्या 1 वर्षापासून मोठ्या मोठ्या स्वरूपाची गुन्हेगारी वाढलेली आहे। काही 15 ते 20 दिवसाखालीच बोलेगाव फाटा या ठिकाणी एक मर्डर झाला। गरवारे चौक, सह्याद्री चौक या ठिकाणी अपहरण झाले। असे अनेक गुन्हे सातत्याने त्या ठिकाणी घडत आहे। तरी देखील पोलीस प्रशासन सदर एपीआय यांना पाठीशी घालण्याचं काम सातत्याने करत आहे। त्यांच्यावर ऍक्शन का नाही घेतली जात? 1-2 दिवसाखाली शिर्डीमध्ये दुहेरी हत्याकांड झालं। ते हत्याकांड झालं असताना त्या ठिकाणचा जो पीआय त्यांची तात्काळ बदली करण्यात आली। त्या ठिकाणी असणारे जे अवैध धंदे आहेत त्यांच्यावर लगेच त्वरित कारवाई करण्यात आली। या ठिकाणी काय अडचण आहे? एमआयडीसी भागामध्ये जोपासून उपोषण चालू आहे त्या दिवशीपासून आतापर्यंत सर्व अवैध धंदे हे खुलेआम चालू आहे। 1 दिवस नाटक केलं, बंद केले, परत पुन्हा जैसे थे। कोणाच्या आशीर्वादाने धंदे चालू आहेत? कलेक्शन नेमकं काय प्रकार आहे? अवैध धंदे करणारे खुलेआम सांगतात आमचे हप्ते चालू आहे। हप्ते हा नेमका प्रकार काय आहे? बिंगोचा हप्ता काय आहे? बिंगोचा हप्ता ते म्हणतात आम्ही 1.5 लाख रुपये देतो। एवढे पैसे पोलीस प्रशासन घेतं का? याची सुद्धा चौकशी केली पाहिजे। जर त्या निष्क्रिय एपीआयची बदली जर झाली नाही तर आमचे चालू असणारे उपोषण हे बंद होणार नाही। धंद्याचे पुरावे द्यायला सर्व पोलीस प्रशासनाला जे हप्ते घेतात यांना चांगल्या पद्धतीने माहिती आहेत। आमच्याकडे पूर्ण एमआयडीसी भागाची लिस्ट आहे, ती कधी वाचली ना तर त्याला 1 घंटा जाईल।
इतकी मोठी लिस्ट आहे आमच्याकडं। तर या पोलीस प्रशासन प्रत्येक धंद्याची संपूर्ण माहिती आहे, त्यांनी ती कारवाई त्यांनी स्वतःच केली पाहिजे। अहिल्यानगर शहरात मराठा समन्वय परिषद, विजय लक्ष्मण काळे आणि हिरकणी ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने हळदी कुंकू कार्यक्रमात सांस्कृतिक आणि संस्कृतीचा सोहळा रंगला होता। यावेळी पारंपरिक वेशभूषेत आलेल्या महिलांनी विविध स्पर्धेत सहभाग नोंदवला। तसेच महिला सक्षमीकरणासाठी सक्षम जिजाऊ सावित्री अभियानाचे प्रारंभ करण्यात आले। यावेळी उपस्थित महिलांचे आरोग्य देखील तपासणी करण्यात आली। तसेच या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासाठी अनेक महिला सहभागी झाल्या होत्या। मराठा समन्वय परिषद आणि माननीय विजय लक्ष्मण काळे पाटील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज हळदी कुंकवाचा बहारदार कार्यक्रम गावडे मळा सद्गुरू अपार्टमेंट येथे संपन्न झालेला आहे। संपूर्ण आज शहरामधून सर्वच मोठे मोठे मान्यवर पदाधिकारी आज अलकाताई मुंदडा आहेत, आमच्या प्रयास ग्रुपच्या अध्यक्षा, त्याचबरोबर प्रयास ग्रुप व नम्रता दादी नानी ग्रुप, रंजनाताई रजनीताई भंडारी आहेत, त्याचबरोबर आमच्या राखीताई आहेत आणि जिजाऊ ब्रिगेडचा पूर्ण ग्रुप आज इथे आलेला होता। या सर्वांचंच मनःपूर्वक अभिनंदन। आज मीनाक्षीताई जाधव, त्याचबरोबर आठवण मिसळच्या आमच्या प्रतिभाताई भिसे, शोभाताई भालसिंग, अर्चनाताई बोरुडे व सर्वच महिलांनी आज हिरेरीनं भाग घेतला। खूप सुंदर असा रंगत आली, खेळ वगैरे घेण्यात आले, त्यानंतर बक्षीसही देण्यात आली आणि आज खऱ्या अर्थानं हळदी कुंकू करण्यामागे जे महत्त्वाचं कारण म्हणजे एक महिलांनी एक आरोग्यासाठी पाऊल उचलणं खूप महत्त्वपूर्ण आहे आणि महिला सक्षम झाल्या पाहिजेत। यासाठी मी अनिताताई लक्ष्मणराव काळे पाटील एक नवीन घोषणा आणि सक्षम जिजाऊ सावित्री अभियान आज अहमदनगर शहरामध्ये सुरू करत आहोत आणि इथून पुढे महिलांचं मानसिक स्वास्थ्य असेल, शारीरिक स्वास्थ्य असेल, आरोग्याचं असेल व त्यांचं सामाजिक शैक्षणिक यामध्ये त्या सक्षमपणे उभे राहावं। त्यामध्ये आपण इथून पुढे आता लाठीकाठी, त्याचबरोबर त्या मुलींसाठी आणि महिलांसाठी एक आत्मविश्वास त्यांच्यामध्ये निर्माण व्हावा यासाठी विविध प्रकारचे व्याख्यान आपण आयोजित करणार आहोत। आज डॉक्टर सुलभा पवार या देखील खास आवर्जून आपल्या कार्यक्रमास आलेल्या आहेत आणि त्यांनी देखील सक्षमपणे आज महिलांसमोर काही प्रश्न मांडले त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने देखील आणि सर्वच महिलांची एक आरोग्य तपासणी आज हळदी कुंकू या निमित्तानं आम्ही घेतलेली आहे की महिला नेमकं सगळं काही करतात प्रत्येक क्षेत्रामध्ये, परंतु सकाळपासून ते सायंकाळपर्यंत स्वतःकडे मात्र वेळ द्यायला त्यांच्याकडे नाही। म्हणून खास आज हळदी कुंकवाच्या निमित्तानं की कमीत कमी सर्व महिलांनी आपल्या स्वतःसाठी 1 तास देणं खूप गरजेचं आहे। मग त्याच्यामध्ये आपला स्वतःचं व्यायाम असेल, योगा असेल, मेडिटेशन असेल, या सर्वच बाबींवर लक्ष देणं खूप गरजेची गोष्ट आहे। हे धक्काधक्कीचं आज धावपळीचं युग आहे, त्याच्यामध्ये स्वतःला आज सक्षमपणे प्रत्येक कार्य करता यावं यासाठी महिलांमध्ये तो आत्मविश्वास, जिद्द, चिकाटी पेरणं आवश्यक आहे आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये आज महिलांना भरारी घेण्यासाठी खूप असे क्षेत्र आहेत की त्यांनी ते पादाक्रांत करावे। यासाठी सक्षमपणे समाजाचं नेतृत्व करावं आणि समाजामध्ये सामाजिक कार्य करण्यासाठी सर्व महिलांनी पुढाकार घ्यावा, जेणेकरून आपल्या प्रत्येक महिलेचं एक प्रतिनिधित्व आपण करत असतो। तर यासाठी हळदी कुंकवाच्या या निमित्तानं आरोग्याचं वाण व सक्षम जिजाऊ सावित्री घडविण्याचं आज आम्ही घोषणा करत आहोत। जय जिजाऊ, जय शिवराय। हिंद सेवा मंडळ संचलित भाई सत्था नाईट हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजचे 73वे वार्षिक स्नेह संमेलन आणि पारितोषिक वितरण उत्साहात पार पडले। यावेळी रात्रशाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांना विकासाच्या प्रवाहात उभे करण्याचे कार्य भाई सत्था नाईट हायस्कूल करत आहे। तसेच रात्रशाळा ही संकल्पना महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी रुजवली असल्याचं ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट सुभाष काकडे म्हणाले। पाहुयात सविस्तर। अहवाल वाचनामध्ये सांगितलं त्या मुलीचा क्रीडा स्पर्धेतून ती 19 वर्ष वय झाल्यामुळे ती क्रीडा स्पर्धेतून बाहेर पडली
तसंच इतर स्पर्धा परीक्षेचं बऱ्याच परीक्षांचं असंच असतं. सैनिक स्कूलमध्ये जर विचार केला तर त्याला 11:30 ते 12:30 हे एक वय 6वीसाठी प्रवेश. म्हणजे एक दिवस जरी मागं पुढे झाला तर आपण त्याच्या प्रवाहापासून बाहेर जातो. म्हणून आपण जेव्हा शिक्षणाच्या प्रवाहापासून बाहेर जातो आणि आता आपल्याला शिक्षण तर खरं घ्यायचं आहे, असे बरेच मुलं मुली असतात की त्यांना वाटतंय की मला काहीतरी करायचंय. म्हणून हे सगळे पर्याय, दूरशिक्षणाचे बरेचसे पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहेत. आणि आज तर आता तर राष्ट्रीय नवीन शैक्षणिक धोरण आलेलं आहे. 6वीपासून व्यावसायिक शिक्षण आलेलं आहे. बऱ्याच ठिकाणी मी हे सांगत असतो, आता 10वी 12वीला तुम्हाला किती टक्के मार्क्स पडले, तुम्ही पास आलात का नापास झाला हे विचारलं जाण्याची आवश्यकता सुद्धा राहिली नाही. तुम्ही 10वी पास आहे, 8वी नापास आहे, 10वी नापास आहात, 12वी नापास आहात, पास जरी झाले तरी कितीतरी क्षेत्र तुमच्यासाठी वाट पाहत आहे. असे खूप क्षेत्र आता. पूर्वी तर मी कॉलेजला असताना मला तर फक्त 3 कॉलेज माहिती, नगरमध्ये 3च कॉलेज होती तशी उच्च शिक्षणाची. आर्ट्स कॉमर्स कॉलेज, सारदा कॉलेज आणि आता अहिल्यानगर कॉलेज म्हणजे अहमदनगर कॉलेज. आणि त्याच्यामध्ये 3च फॅकल्टी माहिती होत्या, आर्ट्स कॉमर्स सायन्स, कला वाणिज्य आणि विज्ञान. या पलीकडं आणि ITI, फार तर ITI आणि पॉलिटेक्निक नंतर. यापेक्षा जास्त माहिती असल्याचं कारण पण नाही. पण कोणाला कोणत्या टप्प्यावर ती जीवनात संधी मिळेल हे आपण सांगू शकतो. अहिल्यानगर शहरातील प्रभाग क्रमांक 8 मधील बालिकाश्रम रोडवरील गीते हॉस्पिटल परिसरातील रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ माजी महापौर रोहिणी शेंडगे आणि नगरसेवक यांच्या हस्ते पार पडला. यावेळी ते काय म्हणाले आहेत ते पाहूयात. की कल्याण रोड असेल, बालिकाश्रम रोड असेल, दातरंगी मेळा असेल, बालिकाश्रम रोड असेल, महापौरताईंच्या काळात आम्हाला कल्याण रोडला तुम्हाला माहिती असेल महिला वर्गाला आम्हाला 12 दिवसाला 13 दिवसाला पाणी येत होतं. पण महापौरताईंच्या काळामध्ये आम्हाला 2 दिवसावर पाणी यायला लागले कल्याण रोडला तरी. आणि कल्याण रोडला आम्ही मिनिमम आज कल्याण रोडला महापौरताईंच्या काळात आम्ही कमीत कमी 40 ते 45 कोटी रुपयाच्या पुढे आम्ही कामं केलेली आहेत. त्याबद्दल मी महापौर सांगितलं की कल्याण रोडच्या विकासाबाबतीत जो विषय झाला सुरुवातीला, कारण कल्याण रोड जवळजवळ एक 25 वर्ष कॅटलॉग महापौरताईंच्या माध्यमातून आणि आमच्या सहकारी नगरसेवकांच्या माध्यमातून या ठिकाणी खऱ्या अर्थाने काम झालं. त्याच्यानंतर शेंडगे साहेबांचं आम्ही दरवेळेस आम्ही त्यांना सांगत असतो की साहेब हा आम्हाला इथं असा निधी कमी पडतो. पण त्यांनी आमचंही कॅटलॉग भरून काढताना पूर्ण प्रभागाचा आणि पूर्ण नगर शहरामध्ये कसे कामं करता येईल, प्रामुख्याने महापौरताईंचं आम्हाला एवढंच बोलणं होतं की कॉन्क्रीटची रोड मजबूत कॉन्क्रीटची रोड झाली पाहिजे. म्हणजे प्रत्येकाची अपेक्षा असती की डांबरीकरण नको. आणि आता आपण बघत आहे नगर शहरामध्ये सर्वच भागामध्ये कॉन्क्रीटचे रोड मोठ्या प्रमाणात होत आहेत. या ठिकाणी 10 नाही 20 नाही तब्बल 50 लाख रुपयाचा निधी महापौरताईंच्या माध्यमातून या ठिकाणी झालाय. असंच लक्ष 2.5 वर्षापूर्वी महापौरताईंनी ज्या टायमाला महापौरपदाचा पदभार स्वीकारला आणि कल्याण रोडचा पाणी प्रश्न असेल, रस्ते असतील, ड्रेनेज असतील, प्रामुख्याने गरजा ओळखून त्या ठिकाणी पूर्ण केल्या. खऱ्या अर्थाने महापौरताई तुम्ही दरवेळेसच प्रत्येक प्रभागामध्ये म्हणजे आता जवळजवळ 1-1.5 वर्ष झालं इलेक्शन, म्हणजे अजून आमची आता नगरसेवक नाहीत पण अजूनही आमचे कामं इतके पेंडिंग ठेवलेत, म्हणजे इतके कामं राहिलेले आहेत की ते आम्ही येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून ते पूर्ण करणार आहोत. या ठिकाणी तुम्ही सर्वजण आलात त्याबद्दल मनापासून आभार. कॉस्मिक कॉलनी येथे रस्त्याचा काँक्रिटीकरणाचा शुभारंभ आहे. या प्रसंगी सर्व नागरिक तसेच नगरसेवक सचिन भाऊ शिंदे, श्यामप्पा नळकांडे हे सर्व आपण पाहिलं की प्रत्येक महापौर असताना आपण प्रत्येक कामं अगदी जेवढे जास्तीत जास्त करता येईल तेवढे आपण केलेले आहेत. फक्त आपला वॉर्डच नाही तर नगर शहरात जेवढा विकास करता येईल तेवढा केलेला आहे. राहिला प्रश्न पाण्याचा जो आपण पाहिलं की कल्याण रोडवर जो प्रश्न होता तो आपण चांगल्या प्रकारे सोडवलेला आहे. तसेच लाईटीचे, ड्रेनेजचे सर्व कामे आपण अगदी चांगल्या प्रकारे केलेली आहेत. कल्याण रोड परिसरामध्ये आपण पाहिलं की रस्त्याची फार दुरावस्था होती. तिथे रस्ते चालण्याचे म्हणजे अगदी माती होती. त्याचप्रकारे आपण डांबरीकरण न करता काँक्रिटीकरणाला प्राधान्य देऊन प्रत्येक कामं अगदी चांगल्या प्रकारे नागरिकांना कशा सुविधा देता येईल याच्याकडे लक्ष दिलेलं आहे. तसेच इथेही आपण पाहिलं आज की आपण डांबरीकरण न करता काँक्रिटीकरणच करणार आहोत जेणेकरून नागरिकांना चांगल्या प्रकारे इथं सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे.
आणि जेवढ्या सुविधा आपण इथे देण्यात येईल तेवढ्या देत आहोतच. आणि प्रत्येक वॉर्डात जसं पहिल्यापासून लक्ष दिलेलं आहे तसंच आत्ताही आम्ही या पदावर नसतानाही अगदी जीवापासून म्हणजे जेवढं आम्हाला लक्ष देता येईल तेवढं आम्ही लक्ष देत आहोत. नागरिकांच्या प्रत्येक समस्यांना आम्ही प्रश्न सोडवण्याचा इथे प्रयत्न करत आहोत. आपण पाहिलं की नागरिकांनी ज्या आहेत रस्त्याची कचरा गाडी किंवा कचऱ्याच्या ज्या समस्या आहेत किंवा आता प्रशासन असल्यामुळे प्रत्येक गोष्टी नागरिक येऊन सांगतात त्या आम्ही प्रत्येक जण म्हणजे मी नाही तर सचिन भाऊ, श्यामाप्पा सर्वजण अगदी मनापासून सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत. असेच नागरिकांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी राहिले यापुढे त्यांच्या ज्या समस्या आहेत नक्कीच आम्ही पूर्ण करू. जय. अहिल्यानगर शहरात होत असलेल्या राष्ट्रीय एकात्मता आणि सांस्कृतिक युवा शिबिरात देशातील विविध प्रांतातून सहभागी झालेल्या युवक युवतींनी लालटाकी येथील पंडित जवाहरलाल नेहरू पुतळा परिसरात स्वच्छता अभियान राबवले. स्वच्छतेसाठी सरसावलेल्या युवक युवतींनी संपूर्ण पुतळ्याचा उद्यान परिसर चकाचक करून एक प्रकारे पुनरुज्जीवन केले. तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.